मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रतिमाला विचारते, तुम्हाला सुभेदार आठवत नाही? हे एक गोष्ट मी मान्य करते, परंतु किल्लेदारसुद्धा कुणी आठवत नाही का? अहो, तुमचं कुटुंब तुम्हाला आठवत नाही आहे का? तुमची स्मृती पूर्णपणे गेली आहे का? असं सायली रडतच विचारत असते. तुम्हाला काहीच आठवत नाही आहे का? कारण तुम्ही एवढ्या जवळ असूनही घरी आला नाहीत. पण आता काही हरकत नाही, आपण दोघीही घरी जाऊयात, तुमच्या घरी, आपल्या घरी, असं म्हणून ती आता प्रतिमाचा हात हातात घेते. अहो, तुमच्या सासरची आणि माहेरची माणसं जर तुम्हाला भेटली ना, तर तुम्हाला सगळं काही आठवेल. कारण तुमची सर्वांनी खूप वाट पाहिली आहे. चला घरी जाऊ आपण, असं म्हणून सायली आता तिचा हात पकडून उठायला जाते. प्रतिमा तिला म्हणते थांब. आता इशारा करूनच ती सायलीला थांबवते आणि तिच्या हातावर नाव लिहिते. ती कविता असं नाव लिहिते आणि माझं नाव कविता आहे असं सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सायली म्हणते, काय, तुमचं नाव कविता आहे? मग आता प्रतिमा म्हणते, हो, माझं नाव कविता आहे, मी प्रतिमा नाही आहे. तेव्हा आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो. ती मनातल्या मनात विचार करते की यांचं नाव कविता आहे असं त्या म्हणतायत, माझा काही गैरसमज तर होत नाही ना? असं म्हणून सायलीला आता रडू येतं. पण आता तिच्या मनात दुसरं पण येतं की देवीने जो मला कौल दिला होता तो काही खोटा नसणार आहे. कारण माझ्या मनाची साक्ष ही माझ्यासाठी खूप आहे आणि माझं मन मला सांगते की ह्या प्रतिमा आत्या आहेत. गुरुजींनी जे सांगितलेलं होतं की तुझ्या मनातील जी इच्छा पूर्ण होईल, ती माझी इच्छासुद्धा पूर्ण झालेली आहे. त्यामुळे देवीच्या मंदिरात असं वेगळं काही घडू शकत नाही. यावर सायलीचा आता पूर्णपणे विश्वास असतो. म्हणून ती म्हणते, नाही, तुम्ही प्रतिमा आत्याच आहात. दुसरीकडे अर्जुन सायलीला सारखा सारखा फोन ट्राय करत असतो. त्यावेळी तो म्हणतो, फोन लागलाय मम्मा. तेव्हा आता विमल त्याला कॉफी देत असते. तो म्हणतो, नको कॉफी, थांब जरा. मग आता फोन लागल्याबरोबरच इकडे प्रताप पूर्ण आजीला म्हणतो की आई, मी तुला म्हटलं होतं ना मगाशी की नेटवर्क नसणार आहे तिकडे सायलीकडे, म्हणूनच फोन लागत नसेल. तेव्हा आता अर्जुन खूप वेळ फोन करण्याचा ट्राय करतो, परंतु सायली कॉलच रिसीव करत नसते. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, बाळा, परत फोन लावून बघ. तेव्हा अर्जुन हो म्हणतो आणि पुन्हा पुन्हा सायलीला कॉल ट्राय करतो. आपण सर्वजण टेन्शनमध्ये आहोत, हे गोष्ट सायलीला समजली नसेल का, असं म्हणून अर्जुन आता जरा टेन्शनमध्येच येतो. तेव्हा कल्पना म्हणते, नेहमीपेक्षा असं काय वेगळं घडलं असेल? इकडे सायली विचारते, तुम्हाला तुमची मुलगी तन्वी आठवत असेल ना? तेव्हा प्रतिमाला जरा धक्काच बसतो. तेव्हा ती नाही असं म्हणते. मग आता सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, काय, तन्वीसुद्धा तुम्हाला आठवत नाही? मग प्रतिमा पुन्हा नाही असं म्हणते. त्यावेळी सायली आता तिला पटकन घट्ट मिठी मारते. तर प्रतिमा देखील तेवढ्याच मायेने, आपुलकीने आणि प्रेमाने सायलीच्या केसांवरून हात फिरवत असते आणि तीही तिला मिठीत घेते. त्यावेळी आता सायली खूप रडत असते. मग आता मनातल्या मनात विचार करत सायली म्हणते, ही मिठी साधी नाही आहे, यामध्ये मायेचा स्पर्श आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे. तरीही तुम्हाला काही आठवत नसलं ना प्रतिमा आत्या, तरी मी तुम्हाला आता घरी घेऊन जाणारच आहे. तुम्हाला नंतर सगळं काही आठवेल तुमच्या माणसांमध्ये गेल्यानंतर, कारण तुम्ही तुमच्या माणसांच्या अगदी जवळ आहात, असं म्हणून सायली खूप रडत असते. त्यानंतर सायली म्हणते, चला, काही हरकत नाही, तुम्हाला काही आठवत नसेल ना, तरीही आपण घरी जाऊयात. कारण घरी सर्वांना भेटल्यानंतर तुमचं मन अगदी प्रसन्न होईल आणि सर्व काही तुम्हाला आठवेल. तुम्ही तुमच्या माणसांमध्ये गेला ना, अगदी छान रमाल. असं म्हणून सायली आता पुन्हा पुन्हा तिला फोर्स करू लागते आणि म्हणते, याल ना तुम्ही आमच्या घरी, चला ना, आपल्या घरी जायचंय आपल्याला. असं म्हणून सायली तिचा हात हातात घेते. पण प्रतिमा पुन्हा तो हात मागे घेते. त्यावेळी आता सायलीला खूपच वाईट वाटतं. तिला काय करावं सुचत नाही, कसं प्रतिमाला मनवावं हे सुद्धा कळत नाही. दुसरीकडे नागराज आणि महिपत या दोघांनीही खूप ड्रिंक्स केलेलं असतं. तर नागराज आता सारखा सारखा महिपतला फोर्स करत असतो की अरे महिपत, घे अजून, पण मला तर आता खूप जास्त झाली आहे, तू पण घे अजून. असं म्हणून आता नागराज मनातल्या मनात विचार करतो की प्रतिमा वहिनीचे दागिने मिळवण्यासाठी मला हे करावंच लागणार आहे. कारण ते दागिने अजूनही महिपतच्या तिजोरीत आहे, ते मिळवायचे कसे? त्यावेळी महिपत आता काही पण बरळत असतो, तर नागराज मात्र हसत असतो. तेवढ्यातच आता महिपतचा पंटर तेथे येतो आणि म्हणतो, अहो महिपत शेठ, तुम्हाला संजू बाहेर भेटायला आला आहे. मग आता महिपत विचारतो, आला का तो? तेव्हा मी लगेच आलो बाहेर, त्याला तिथे बसून ठेव, असं आता महिपत म्हणतो आणि नागराजला सांगतो
नागराज शेठ, तुम्ही अगदी आरामात बसा, कारण मी आलोच. तेव्हा ठीक आहे असं नागराज म्हणतो आणि सावकाश जा रे, सावकाश ये रे असं म्हणून नागराज आता दागिने चोरण्याच्या प्रयत्नात असतो. महिपत तेथून गेल्यानंतर तो लगेच आता महिपतचा जो कोट बेडवर ठेवलेला असतो त्या कोटामधून चावी घेतो आणि पटकन कपाटाचं लॉक उघडतो. त्याच वेळी आता लॉक उघडल्यावर त्यामध्ये सर्व प्रतिमाचे दागिने आणि काही पैसे सुद्धा असतात. मग आता नागराज लगेच प्रतिमाचे आहेत तेवढे दागिने घेतो. मग आता नंतर त्याच्या मनात विचार येतो, जर एवढेच दागिने चोरले तर खरंच त्याला संशय येईल. म्हणूनच तो सर्व दागिने आता तिथले असणारे चोरतो आणि पैसेसुद्धा. मग आता खूप पटापट तो हे सगळं काम करत असतो. त्यानंतर महिपत यायच्या आतच तो खिडकी उघडतो आणि खिडकीच्या बाहेर ते दागिने ठेवून देतो आणि पैसे खिशात ठेवतो. त्याचवेळी आता पडदा वगैरे अगदी व्यवस्थित लावून कधी महिपतला संशय न येऊ देता पुन्हा ड्रिंक्स करत असतो. त्याचवेळी महिपत तेथे आरडाओरडा करत येतो की त्याला मारून टाका, त्याचे तुकडे करा आणि कुत्र्यासमोर फेका. त्यावेळी आता नागराज हसतो आणि म्हणतो, काय रे महिपत, अरे तुला रोज एखादा माणूस मारल्याशिवाय तुझ्या घशाखाली घास जात नाही का? त्यावेळी घशाखाली घास जातच नाही असं महिपत म्हणतो. मग आता नागराज म्हणतो, अरे मला निघायला हवं, कारण माझ्या दादाच्या बायकोचे दागिने चोरीला गेले आहे. म्हटल्यावर त्याला सावरायला भाऊ पाहिजेच ना. मग आता हो पाहिजेच ना, तुम्ही रविराज किल्लेदाराला सावरा, कारण तो कामाचा माणूस आहे. तेव्हा ठीक आहे असं नागराज म्हणतो आणि लगेच घरी जायला निघतो. इकडे आता घरातील सर्वजण आता सायली कधी येणार याचीच अजून वाट पाहत असतात. मग आता पूर्णाजी म्हणतात, कधी येणार सायली, कुठल्या संकटात तर अडकली नसेल ना. मग आता सर्वजण पूर्णाजींना सावरतात की काही झालं नसेल एवढं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायलीला सांगून जायला काय झालं होतं, ती अशी काही आपल्याला सांगत नाही आणि मग स्वतःच प्रॉब्लेममध्ये अडकते. तेव्हा विमल म्हणते, अर्जुन दादा मी देवासमोर दिवा लावते म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो लाव दिवा. त्यानंतर आता अर्जुन सायलीचाच विचार करत असतो. तो म्हणतो, अलिबागमध्ये माझा थोडासा फोन स्विच ऑफ होता, तर त्या लगेच अलिबागला आल्या काल आणि आज स्वतः एवढा वेळ गायब आहेत, मी काय समजायचं मग. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सायली अलिबागला तर नसेल गेली ना, कारण प्रतिमा आत्यांना तिला शोधायचं आहे. पण तिला काय माहीत प्रतिमा आत्या नाही येत या जगात म्हणून. असाच विचार तो सारखा सारखा करत असतो. मग आता तो थोडा पुढे जातो आणि घरातील सर्वांना म्हणतो, सायली ना डोक्यात काही पण खूळ घालून घेते आणि त्याचाच विचार करत बसते. आता तो प्रतिमाबद्दल सांगणार असतो. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन जरा शांत राहा रे बाळा. मग प्रताप देखील म्हणतो, अरे आपण पेशन्स ठेवूयात, सायलीची वाट पाहूयात, तू हायपर का होतोस. मग आता कल्पना म्हणते, सायली खूप धीराची मुलगी आहे. अरे प्रत्येक संकटातून मार्ग कसा शांतपणे काढावा ना, हे तिला बरोबर समजतं. तू काय एवढा उगीच चिडचिड करतोय अर्जुन. अर्जुन आता प्रतिमाबद्दल पुढे काहीही सांगत नाही. मग आता त्याला पूर्णपणे दाट संशय आलेला असतो की सायली अलिबागलाच गेली असेल. त्यानंतर आता पूर्ण आजी म्हणतात, देवा माझ्या सायलीची रक्षण कर रे, कारण माझी सायली लवकरात लवकर घरी येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळी आता प्रताप विचारतो, पूर्णाई तू जरा आराम करतेस का, म्हणजे तुला बरं वाटेल. सायली आल्यानंतर आम्ही तुला उठवतो की. मग आता पूर्णाजी म्हणतात, नाही रे बाळा, ती आल्याशिवाय मला चैनच नाही पडणार. तेव्हा अस्मिता म्हणते, चल ना पूर्णाजी तू थोडा आराम कर, ती आल्यानंतर तू उठ हवं तर. मग आता पूर्णाजी म्हणतात, नाही, सायली आल्याशिवाय मी इथून कुठेही हलणार नाही. दुसरीकडे नागराज हा घरी येतो. त्याने आता दागिने आणि पैसे सर्व काही आणलेलं असतं. मग आता रविराज हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. नागराज पटकन रूमचं दार उघडतो आणि पाहतो तर तिथे रविराज असतो. त्यामुळे तो पटकन हळूच दार लावून घेतो आणि मनातल्या मनात विचार करतो, मगाशी जेव्हा मी दादाला कॉल केला होता तेव्हा तो म्हणत होता की बाहेर जाणार आहे आणि हा तर अजूनच इथे कलमडलाय, असं कसं, असं म्हणून तो दागिने पुन्हा बाहेर घेऊन येतो. त्याचवेळी आता तेथे प्रिया असते. मग आता प्रिया पटकन नागराजच्या हातातून ते दागिने घेते. तेव्हा नागराज म्हणतो, गुपचूप दे इकडे. तरीही प्रिया आता देत नाही, ती पाहत असते नक्की त्यामध्ये काय आहे ते. तेव्हा माझ्या आईचे दागिने सापडले का, नागराज काका कुठे सापडले, असं म्हणून आता ती नागराजला विचारत असते. तेव्हा तो म्हणतो, गुपचूप दे इकडे आणि गप्प बस, तुला माहीत आहेत ना ते दागिने माझ्याकडेच होते म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते, मला पहिल्याच वेळी संशय आला होता, परंतु कोणत्या कारणासाठी तुम्ही हे दागिने चोरले आहेत ते सांगा बरं. मग आता
नागराज म्हणतो, त्या महिपतला पैसे हवे होते, तो डोक्यावर बसला होता माझ्या, म्हणून हे मला दागिने आणि पैसे चोरावे लागले. मग आता पुढे काय झालं असं प्रिया विचारते. त्यावेळी आता नागराज म्हणतो, हे प्रकरण अंगलट यायला लागलं म्हणून मी पुन्हा ते दागिने इकडे आणले आहेत. त्यावेळी आता प्रिया हसते आणि म्हणते, वा वा, काय स्टोरी आहे तुमची. तुमच्यावर ना एखादी कॉमेडी फिल्म बनवायला हवी. तुम्ही तर कट्टर चोर निघालात. चोर असावा तर असा, असं म्हणून सारखी नागराजला ती चोर चोर असं म्हणत असते. तेव्हा तो म्हणतो, गप्प बसतीस का आता, शांत बस आणि ते दागिने गुपचूप इकडे दे. ती म्हणते, पण मला तुमची खिल्ली उडवायला खूप आवडतं, कारण तुम्ही कामच असं करताना की ते काम नेहमी हास्यास्पद असतं. त्यावेळी प्रिया म्हणते, तुमचा शो हा फ्लॉप झालाय. मग आता नागराज रागातच म्हणतो, नागराजचा कोणताही प्लॅन कधीही फ्लॉप होत नाही, तुला तर माहीत असेल. मग आता प्रिया अजूनच जोराजोरात हसू लागते आणि म्हणते, काका तुम्ही हे काय बोलताय, कारण तुमचा कोणता प्लॅन सक्सेस झालाय ते सांगा मला अगोदर. तुम्ही ना खूप कॉमेडी करताय हा आज. तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही, कारण तो व्हिडिओ मी सगळीकडे सेव्ह केला आहे. तुम्ही साधं महिपतला गप्प बसवू शकत नाही आणि साधी चोरीसुद्धा करू शकत नाही, असं म्हणून प्रिया आता त्याच्यावर खूप हसते. त्यानंतर आता ती विचारते, पण या दागिन्यांचं पुढे काय करणार. मग आता तो म्हणतो, तुला काय करायचं आहे, तू गप्प बसनी इथून अगोदर. मग आता प्रिया विचारते, पण काका माझ्याशी पंगा नाही घ्यायचा हां, कारण तुम्हाला माहीतच असेल. मग तेव्हा तो म्हणतो, दादाच्या कपाटामध्ये हे दागिने ठेवायचे आहेत, पण तो आता खोलीतच बसला आहे, पण आता कसे ठेवावेत ना कळत नाही, म्हणून त्याच्यापर्यंत आता हे दागिने कसे पोहोचवू याचा विचार करतोय, बाकी काही नाही. प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, ऑल द बेस्ट काका. तेव्हा ती आता म्हणते की, काका पण एक गोष्ट सांगू का, तुम्ही एवढी माती खाल्ली आहे ना, मला एक गिफ्ट द्या. मग आता तो म्हणतो, येतेस का आता की मारू एखादी. ती म्हणते, बरं ठीक आहे, गिफ्ट तुमच्याकडे उधार राहिलं, असं म्हणून ती तेथून जाते. इकडे घरातील सर्वजण अजूनही सायली आली नाही म्हणून काळजीत असतात. तेव्हा पूर्णाजी देवासमोर हात जोडून उभे असतात, सायलीसाठी प्रार्थना करत असतात. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, आता खूपच उशीर झाला आहे. अर्जुन म्हणतो, हो ना, आता मला असं वाटतंय सायलीच्या बाबतीत काहीतरी सिरियस घडलं असेल. मला आता राहवत नाही, सायलीला जर काही झालं तर मग मी कसा राहू, काहीतरी सिरियस मॅटर नसेल ना, असं म्हणून तो घरातील सर्वांना विचारतो. तेव्हा सर्वजण म्हणतात, नाही. तर बाहेर विजांचा कडकडाट असतो, सगळेजण आता खूप घाबरलेले असतात. त्यावेळी आता कल्पना म्हणते, मला काय वाटतं, तुम्ही पोलिसांकडे जाता का कंप्लेंट करायला. त्यावेळी आता ठीक आहे असं प्रताप म्हणतो, मी गाडीची चावी घेऊन येतो, असं म्हणून तो आता आतमध्ये निघालेला असतो. तेवढ्यातच आता सायली दार उघडते आणि म्हणते की मी आली आहे. आता सायली आल्याबरोबर घरातील सर्वजण खूपच खुश होतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रतिमा हा आपला पूर्ण चेहरा लपवूनच घरात आलेली असते. त्यावेळी ही कोण पाहुणी आहे असं पूर्णाजी विचारतात. तेव्हा सायली म्हणते, या कुणी पाहुण्या नाही आहेत, या आपल्याच घरातील आहेत, असं म्हणून ती प्रतिमाला सांगते, तुम्ही फक्त एकदाच तुमच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करा. मग आता प्रतिमा ही तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करते, तर घरातील सर्वांना जबर धक्का बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.